तुला अक्कल नाही, तुला व्यवहारातलं ज्ञान नाही, माणसं कशी ओळखायची तुला ते कळत नाही. ठोंब्या आहेस तू, ठोंब्या. कोण आहेस? मेलो 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 मेलो. काय विंचू चावल्याने काय किंचायला लागलाय? कुठं काय? काहीच नाही. अगं मी काय म्हणतोय, अगं सोड की हे काम. कशाला दमती आहेस? तुला नाही जमणार, सोड. हे तू ठरवणारा कोण? अगं तुला नाही झेपणार, नको करूस. चाक काढण्याच्या नादात आहे ना, हाडं खिळखिळ करून घेशील. अय उगलेच पेच समजू नको. ते चाक बाहेर निघतच होतं, पण तू जीव गेल्यासारखा केकटला ना म्हणून राहील. राहिलं ना व मग राहू दे की. अगं नको करू हे काम. आणि बघ की हे काम करण्यात झाला की तिळ गेलाय. तर मी काय म्हणतोय, आपण आहे ना आज ऑफिसला सुट्टी मारू. आणि तसं बी ऑफिसमध्ये काही मोठं काम नाही बघ. नाही नाही, तू दे ऑफिसला दांडी, पण मी हे काम संपवल्याशिवाय काय माघार घ्यायची नाही. अगं कशाला करते? ग बस. काय बारकी, पुढे जाऊन हे कर. नाही जात. अरे जा की. ऐ तू ये पाठी. निघाला का नाही चाक बाहेर? बाप्यासारखे बाप्या असून मी कणतन एवढत बसले होते. तुला ऑफिसवर काम नाहीत, पण मला शेतावर लई काम आहेत. कळलं? मी तिकडे जाते. इकडे इकडे कैची मिरवायला दिली तुला? हा अरे चांगला चान्स गावला होता, का नाही काम केलंस? अरे बारक्या, रात्रीचं सपान आहे की नाही डोळ्यामोर आलं बघ. अरे धाडसच नाही झालं, मला लय भीती वाटली. अरे असं घाबरून राहिलंस ना तर आयुष्यभर घाबरायला लागलं बघ. एवढा चांगला चान्स जुळवून आणला होता, पण नाही, तुला खायचीच होती माहिती. अरे नको ना मारूस, तू बी मारतोयस ती बी मारते तू. ऐक ना भाऊ, हे बघ अरे चिडू नकोस. इकडं काहीतरी सुचव ना, इकडं काहीतरी सुचव. मी काहीतरी सांगत राहतो आणि तू माती खात राहा. ऐक की, अरे दुसरा पर्याय शोध ना. थांब विचार करू दे आता.